घुग्गुस नगर परिषदेमधील सत्ताधाऱ्यांचा निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी शुक्रवार 22 मे रोजी सकाळी नगर परिषद कार्यालयात गो गोवा आंदोलन करत जोरदार निषेध नोंदविला। आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी बाहेरील वापराच्या पाण्यात आंघोळ करून सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला। आज काय पाहायला मिळतंय आपल्याला, घर टॅक्सच्या पैशातून जे नफा फंड येते, सारा घुग्गुसची जनता आपल्या घराचं टॅक्स भरण्यात येते नगर परिषदमध्ये, त्या पैशाचा वाटोळा करून राहिले हे सत्ताधारी नगरसेवक लोक, उपाध्यक्ष, अध्यक्ष। तर यांना हे समजत नाही का गरीबाचे लोक गरीबाच्या आतापर्यंत सुख सुविधा जे बी आपण देत असतो ते आतापर्यंत एकही दिलेलं नाही आहे। जे अपंग लोक आहेत त्यांना 5% आरक्षित आहे पैसे, त्यांना सुद्धा आता एकही आतापर्यंत पैसे वाटप करण्यात आलेले नाही। तर यांनी गोव्याला जाऊन काय सिद्ध करण्यात येत आहे, प्रशिक्षणच्या नावाखाली त्यांनी गोव्याला गेलेले आहे। तर याचं काय साबित करत आहे त्यांनी की म्हणजे जर प्रशिक्षणच घ्यायचं आहे तर ऑनलाईन क्लासेस लावता येते किंवा मग नागपुरात घेता येते, मुंबईत घेता येते, दिल्लीत घेता येते। सगळ्यात बेस्ट आपल्या चंद्रपूरमध्ये पण खूप सारे सेवा आहेत प्रशिक्षण द्यासाठी। मग गोवाच का बरं? यांना फक्त आणि फक्त मौज मजा करायसाठी गोव्याला गेलेले आहेत। 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना राहायचं आहे आणि काय पैशाचं किती 20 लाख रुपये यांनी वाटोळा केलेला आहे पैशाचा। तर त्याच पैशाचं जर पाण्याची समस्या सुधारवली असते तर आता घुग्गुसची जनता पाण्यासाठी एका थेंबासाठी तडपले नसते। तर त्यांनी काय केले, 20 लाखाचा पूर्ण घोटाळा केले आणि त्या पैशाने त्यांनी गोव्याला गेले। म्हणून आज आम्ही सगळे भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते आता नगर परिषदमध्ये सगळे एकत्रित येऊन इथं आम्ही एक आंदोलन केलेलं आहे गो गोवा, आणि तो आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात आणि यशाने तो पार पडलेला आहे। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांना घेऊन गोव्याला मौज करण्यासाठी गेलेले आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट होत आहे। सामान्य फंडातून म्हणजे घर टॅक्सच्या पैशातून गोर गरीब जनता जो आपला टॅक्स घुग्गुस नगर परिषदला भरतात त्या पैशातून 20 लाख रुपयाची उधळपट्टी करण्यासाठी ही सहल गोव्याला गेलेली आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण चंद्रपूर वन अकादमी सारखं सेंटर आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये विविध सेंटर आहे, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सेंटर आहे। मग हे गोव्याचीच मजा का बरं? गोव्याच्या हवेमध्ये काय जादू आहे की आपल्याला ह्या सगळ्या प्रशिक्षणासाठी तिथे जावं लागत आहे। अनेक संस्था प्रशिक्षण आयोजित करतात, नामवंत संस्था आहे। असे असताना सुद्धा या संस्थेने फक्त गोव्याला प्रशिक्षण ठेवलं म्हणून हे नगरसेवक गोव्याला प्रशिक्षणासाठी गेलेले आहे। इकडल्या बाजूने नळाला पाणी नाही, आरो मशीन पूर्णतः बंद आहे। 4 महिने झाले एक सुद्धा नवीन लाईट नगर परिषदने विकत घेतलेला नाही। इथले जे कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी, त्यांचा 3-3 महिन्यापासून पगार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण मौज करण्यासाठी गोव्याला जात आहे। माझं घुग्गुसच्या जनतेला आव्हान आहे की पूर्ण आपण ज्या पद्धतीचे नगरसेवक निवडून दिलेले आहे, विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे। आज परिस्थिती कशी आहे? या परिस्थितीमध्ये आज गावाची सेवा करायचं सोडून सर्व नगरसेवक आणि सत्ताधारी जे पदाधिकारी आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व गोव्याला 5 स्टार हॉटेलमध्ये मौज करण्यासाठी गेलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही गो गोवा आंदोलन म्हणजे गोवाच सरळ डायरेक्ट घुग्गुस नगर परिषदमध्ये आणलेला आहे आणि गो गोवा आंदोलन आज आम्ही यशस्वीपणे पार पाडलेलं आहे। नगर परिषदेचे आम्ही गो गोवा याचा निषेध केला आहे, कारण की इथं कामं नाही होऊन राहिले घुग्गुसमध्ये। सत्ताधारी पक्ष आज मजेमध्ये आहे, ते गोव्याला गेले आहे। घुग्गुसचे कामं त्यांना दिसत नाही आहे पण गोवा दिसत आहे। का बरं? कारण की गोवा आपण इथे करू शकत होतो, आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं तर आपण नागपूरला घेऊ शकत होतो, चंद्रपूरला घेऊ शकत होतो, कुठं पण घेऊ शकत होतं। जरुरी नव्हतं की आपल्याला गोव्यालाच जाणं पाहिजे होतं। आपण जेव्हा घर टॅक्सचे पैसे गोळा करत आहे तर नगर परिषदचे कामं करायसाठी गोळा करत आहे, आपली मोज मस्ती करायसाठी नाही। लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे तर गोव्याला जायसाठी नाही तर घुग्गुसचे कामं करायसाठी। मी जनतेला हेच सांगू इच्छिते की जनतेने लक्ष द्यावे घुग्गुस नगर परिषदमध्ये काय चाललं आहे। आज सत्ताधारी पक्ष गोव्याला जाऊन राहिले आणि बाकीचे लोक इथे कामं करायसाठी म्हणजे वाट बघत आहे, तर कामं होऊन नाही राहिले। नाली सफाई नाही होत आहे, लाईट लागत नाही आहे, पाणी येत नाही आहे, तरी त्यांना ते काही दिसत नाही। पण गो गोवा हा गोवाच दिसला आहे त्यांना खूप खूप मी धन्यवाद म्हणते की ते लोक गोव्याला गेले आणि ते असेच कार्यक्रम करत राहा। फक्त आम्हाला काम करायचं आहे
आम्ही जनतेसाठी झटणार. धन्यवाद. तो आज गोवा में टूर करने गए हैं, उन्हें शर्म आनी चाहिए कि गांव वालों ने उन पर विश्वास करके उनको बहुमत वोटों से जीत कर लाया है. उनका फर्ज उन्हें समझ में आना चाहिए, ना कि आज वे लोग अपने मौज मस्ती के लिए वहाँ पे एंजॉय कर रहे हैं और यहाँ हमारे गाँववासी पानी पानी के लिए और काम के लिए तरस रहे हैं. कृपया अभी भी वो मतलब गाँववासियों को विश्वास में लेकर अभी भी काम शुरू कर सकते हैं, लेकिन उन लोगों को काम के विषय में या लोगों के दुख के कोई भी मन में ये नहीं है कि हमें गांव के एक माध्यम मिला है सेवा करने का, तो उसका हम उपयोग करके गांववासियों का सेवा करें. लेकिन उन लोगों को अभी गोवा टूर करना है और गोवा में एंजॉय करना है और गांव की किसी के दुख का कोई मतलब ये नहीं है. कृपया मतलब धन्यवाद करते हैं हम लोग हमारे पूरे मेंबर्स का जो यहाँ पर परेशानी